आपल्या या श्री जगदंबा देवी 2 किलोग्रॅम सुवर्ण मुखवटा चलप्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने शतचंडी यज्ञ सोहळा व सहस्त्र प्राकृत सप्तशती पाठ सोहळा श्री क्षेत्र राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या पुण्यपावन अशा नगरीमध्ये हा संपन्न होत असलेला अत्यंत महत्त्वाचा असा उत्सव आणि या उत्सवातली आजची ही प्रबोधनाची परिवर्तनाची आणि भगवतीची सेवा करण्याची सेवा संधी मला इथं आयोजक संयोजन समितीच्या वतीने दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या विचारांकडे वळतो। खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा राहून बोलत असताना ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामातांनी ज्या ज्या युगपुरुषांनी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं त्या तमाम महामाता त्या तमाम युगपुरुषांना विनम्र अभिवादन करत असताना जो कळांची संकट व्यंकटी सांडो या शब्दामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुर्जनांच्या मनामध्ये सुद्धा सज्जनता पैदा व्हावी याच्यासाठी पसायदानाचा अट्टहास ज्या ज्ञानोबारायांनी केला ना त्या ज्ञानोबारायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो। महाराष्ट्राच्या मातीमध्ये विनोदी शैलीतून समाज प्रबोधन करण्याचं काम ज्या ज्या महामानवांनी केलं खरं तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या शब्दात महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनाची परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज असतील किंवा मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में नामय मंदिर नामय मस्जिद ना काबे कैलास में या शब्दामध्ये भगवंताची ओळख करून देणारे महात्मा कबीर असतील। एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायाचा कलश म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याही कार्याला विनम्र 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 असं अभिवादन करून ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महामातांनी आणि ज्या ज्या युगपुरुषांनी तुमचं माझं आयुष्य सुगंधित व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना त्या तमाम महामाता त्या तमाम युगपुरुषांच्या चरणावर मी अविनाश अशोक भारती आपणा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरामध्ये विनम्र असं अभिवादन करतो। आणि आज आपल्या या राशीन शहरामध्ये या महोत्सवाच्या निमित्तानं ही व्याख्यानाची संधी संयोजन समितीने मला दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। खरं तर कीर्तन करायचं का व्याख्यान करायचं असे दोन प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले होते महाराज। कीर्तन करावं का व्याख्यान करावं मी म्हणलं काही अडचण नाही तुम्ही कीर्तन म्हणले तर फेटा बांधतो व्याख्यान म्हणले तर तसाच उभा राहतो तुम्ही सांगाल ते माझी करायची तयारी आहे कारण प्रबोधन आणि परिवर्तन करण्याची प्रत्येक बाबतीत तयारी ठेवली तर महाराष्ट्रामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या उदात्त हेतून मी तुमच्या समोर उभा आहे। खरं तर मी इथं आल्यापासून पाहतोय आपली भगवतीवर असणारी श्रद्धा आत्ता झालेली ही भव्य दिव्य अशी मिरवणूक 5-6 दिवस झालेला हा सगळा सोहळा देवी भागवत कथेचं आयोजन ज्योतिताई धनाडे यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण देवी भागवत कथेचं श्रवण केलं। काल श्री हरिभक्ती परायण वारकरी भूषण नामदेव महाराज लबडे यांच्या वारकरी कीर्तनाचाही आनंद आपण घेतला आणि हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आज माझा तुमच्या समोर उभा केलेला आहे। खरं तर इथं पत्रिकेवर फोटो टाकत असताना फेटा बांधलेला फोटो टाकलाय आणि मला तुमच्या समोर बिना फेट्याचं उभं केलंय त्यातल्या त्यात फेट्यावरचा फोटो माझा जरा जास्त गोरा केलाय आणि मला असंच तुमच्या समोर उभं केलंय। मग दोघं तिघं फोटोकडे बघत होते माझ्याकडे बघत होते फोटोकडे बघत होते माझ्याकडे बघत होते त्यांना कळलं नेमकं कोण आहे कारण फोटोत मला लई गोरा केलाय साहेब। मी जो काय ना तो ओरिजिनल तुमच्या समोर उभा आहे। माझा कलर असा आहे मी जर हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पाठीमागून गेले पुढे गेल्याच्या नंतर कळते पाठीमागून कोणतर होतं गड्या। आपला रंगच तसा आहे पण आपल्याला सगळ्यात जास्त अभिमान कशाचा असेल तर तो मला माझ्या रंगाचा अभिमान आहे। त्याचं कारण असे आहे माझी माती काळी आहे माझी माय काळी आहे माझा विठ्ठल काळा आहे आमचे सगळे भगवंताच्या मूर्त्या सुद्धा काळ्या आहेत आणि काळा रंग काळा रंग निर्मितीचा रंग आहे। आता मी जे सांगतोय ते मन लावून ऐका माझ्याकडे जेवढा वेळ आहे संयोजकांनी फक्त सांगायचं या वेळेला थांबायचं आणि त्यावेळी मी थांबणार तोपर्यंत मी आपल्या समोर अखंड बोलत राहणार आहे। फक्त मी बोलत असताना जे सांगतोय ते मन लावून ऐका। काळा रंग निर्मितीचा रंग आहे दादा काळा रंग निर्मितीचा रंग आहे। आपण सगळे शेती मातीशी निगडीत काम करणारी लोक आहोत। इथं बसलेला प्रत्येक माणूस मातीशी इमान राखणारा माणूस आहे। मला खरं सांगा बरं शेतकऱ्याच्या अवलादीला पांढरा आबाळ बघून आनंद होतो का काळा आबाळ बघून? पांढरा आबाळ बघून कोणाला आनंद होतोय का? आणि आपल्या गावातलं एखादं पोरग पांढरा आबाळ बघून जर म्हणलं ना वा व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो तर समजायचं हे डोक्यावर पडलं याचे चाराने हरवले नाही तर ह्याला कुत्र बित्र चावलं। पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही आई पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले ना आनंद झाल्याशिवाय राहत नाही कारण काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार हा आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे।
काळा रंग निर्मितीचा रंग आहे, काळा रंग प्रेरणा देणारा रंग आहे. मी मागच्या 2-4 वर्षापूर्वी घुमानला गेलो होतो साहेब. घुमान म्हणजे पंजाब साहित्य संमेलनाच्या संदर्भानं मला तिथं विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करायला भेटलं. मी तिथं गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर माझ्या अंगावर असाच पेहराव होता आणि माझ्या कपाळावर बुक्का होता जो आत्ता लावलाय तसाच. आणि पंजाबचा एक पोरगा मला भेटला. तो म्हणला, पाजी आपने ब्लॅक टिक्का क्यों लगाया है, आप किसका निषेध कर रहे हो. हा ब्लॅक टिक्का का लावला तुम्ही, कपाळावर हे ब्लॅक टिक्का का लावला. आणि त्याला मी सांगितलं, मैं महाराष्ट्र से और वारकरी संप्रदाय से आया हूं. आणि तसं म्हणल्याबरोबर तो पंजाबचा पोरगा म्हणतो, अच्छा आप महाराष्ट्र से यानी कि नामदेव महाराज के महाराष्ट्र से आए हो. सदियों साल पहले आपके नामदेव महाराज हमारी भूमि में आए थे. सदियों साल पहले नामदेव महाराज हमारे भूमि में आए थे और नामदेव महाराज ने हमारे भूमि में आकर प्रबोधन परिवर्तन का इतना बड़ा काम किया है कि हम वो भूल नहीं सकते. म्हणून आजही पंजाबचा गुरु गोविंद साहेबांचा शीख धर्मीयांचा जर तुम्ही धर्मग्रंथ हातात घेतला ना, तर त्या धर्मग्रंथामध्ये, पंजाबच्या धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांची पदं आम्हाला अभ्यासायला मिळतात. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. का? कारण हा परिवर्तन, हे प्रबोधन. आणि लक्षात ठेवा, काळा रंग निर्मितीचा रंग आहे. मी आत्ताच बोलून गेलो, लहानपणी मला काही काही प्रश्न पडायचे. आता माझ्या नावासमोर लिहिले हास्य कवी, विनोदी विनोदी विनोदी, हास्य हास्य हास्य. हसलं पाहिजे माणसानं. माणसं ज्या दिवशी मनातून हसतील ना, ज्या दिवशीपासून माणसं मनातून हसतील, त्या दिवशी हार्ट अटॅक नावाचा प्रकार अस्तित्वातच राहणार नाही. आज आमची छाती ब्लॉक झाली, त्याचं कारण असं आहे, आम्हाला किती हसू वाटलं तरी आम्ही हसत नाही आणि किती रडू वाटलं तरी आम्ही रडत नाही. मोकळं सांगू काही, हसणं आणि रडणं हा जीवनातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. माझ्या लहानपणी फार गमती जमती घडायच्या, म्हणजे सगळ्याच्याच लहानपणी गमती जमती घडतात म्हणा, कारण आयुष्यामध्ये गमती जमतीचं वयच असतं लहानपणाचं. ताई मला परवा दिवशी एका पत्रकारानं प्रश्न विचारला. तो म्हणला, सर, ओ सर, तुमचं सपाटी इकडं काय आहे आता. हा, पिशवी बाबाची नाही, घेऊ द्या मामाला, पिशवी घेऊ द्या. म्हाताऱ्या माणसाचा पिशवीत लय जीव, बरोबर आहे की नाही. पिशीत पिशी बघा, खरं आमच्या ताई म्हणल्या पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी. आणि ते पिशवीमध्ये सगळं त्यांचं आता काय, लहान वय झालं की सगळं जे काय आहे ते कशात असतं, पिशवीत असतं. पण एक सांगू का माय बापा हो, या वयामध्ये जर त्यांच्या भावना समाजानं समजून घेतल्या ना, तर पिशीत 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 पिशी हे पिशीत बसायची गरज पडणार नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मी सांगतोय त्याच्या पाठीमागला अर्थ समजून घ्या. हे पा, टाळ्या वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. हा, ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते इमानदार लोक आहेत. आता ह्याच्या पलीकडे काय बोलू. हा, इमानदारीने वाजवायच्या. उगा मिस कॉल हाणल्यावनी, टॉक टाइम संपल्यावनी आपल्याला पटत नाही. ते अंतकरणातून टाळ्या वाजवायच्या. का? कारण तुमची टाळ्याची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे. जायदाद, दुसरी जायदाद आपल्या नावावर नाही. जमलं, याला म्हणतात अंतकरणापासून टाळ्या वाजवून. पण बरेच जण बघू पुढच्या टाळ्या, ते तसलं एक करू नका बघा. आणि फ्रेश बसा, एकदम एकदम फ्रेश बसा. तुम्हाला काही ताण आहे का, काही टेन्शन असलं तर मला सांगा, मी जाताना डबल करून जातो. पण तुम्ही टेन्शन मध्ये बसू नका, एकदम फ्रेश बसायचं. मला लोक फ्रेश लागतील. लोक आमच्या समोर असे बसतात दादा जसं काय 11 वाजता येऊन मला फुकायचंय, हो ना, मैताला गेलेलो. तसं बसायचं नाही. बरं खरं सांगा बरं, मैताला गेल्यास तरी लोक टेन्शन मध्ये बसतात का बाबा? काय म्हणणं आहे तुमचं, बसतात का? आता तुमच्याकडे ती पद्धत आहे का, मसनवट्यात भाषणाची पद्धत आहे इकडं, आहे का नाही? तेवढे डेंजर कार्यक्रम आहे. त्यांच्या भाषण तो कोण लिहून देते काय माहिती. आज या ठिकाणी आपल्या गावचं यांचं असं असं झालेलं आहे. बरं त्याला नाव माहित नसते, हळूच वाचते. त्यांच्या माझ्याले जिवाळ्याचे संबंध होते. हा, जिवाळ्याचे संबंध होते तर हलकटा तुला नाव कसं काय माहित नाही. देव करो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देवच करणार आहे, तू जिथे पण शांत राहू दिली नाहीस. पण ते कुणीतरी ऐकतंय का? इकडे बघा, मसन वाट्यातलं भाषण कुणी ऐकतंय का? ऐकतं. हे पाहुणे रावळे ऐकतात आलेले. अहो पाहुणे रावळे त्यांच्या तंद्रीत असते. आटप पटकन आटप. मला पुन्हा वावरात गेल्याच्या नंतर जनावराला पाणी
टाकायचे, आटप पटकन, ही इष्टी गेली की दुसरी इष्टी भेटायची नाही, आटप. घरातले लोक ऐकतात, अहो घरातले टेन्शन मध्ये असतात. आता वाटण्या कशा करायच्या, आपलं हे हो तिरवीला महाराज कोणता बोलवायचा, वाटण्या जरा जास्तच खरं बोललो मी, टेन्शन मध्ये असतात ते, कुणी ऐकत. पण लक्षात ठेवा, तिथंही बोलणार आहे, इथंही बोलणार आहे, तिथंही ऐकणार आहे, इथंही ऐकणार आहे, तिथंही कोणाच्या संदर्भानं बोलायचं आणि इथंही कोणाच्या संदर्भानं बोलायचंय. पण जगाच्या पाठीवर एकमेव असं व्यासपीठ आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहेच, पण त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत ऐकणाऱ्याला आहे. ते व्यासपीठ म्हणजे हे व्यासपीठ आहे दादा, दुसरीकडे ही किंमत नाही. प्रभू तुम्ही महिषाची या मूर्तीन, मी दुबळा अर्चितसे भक्ती, ही संत ज्ञानेश्वरांची भूमिका आहे. वक्ता तो वक्ताची नो हे श्रोतेविन, हे ज्ञानेश्वरांनी आम्हाला शिकवलंय. म्हणून वक्त्यांना किंमत जास्त आहे, वक्त्यापेक्षा श्रोत्यांना किंमत जास्त आहे. म्हणून एकदम फ्रेश बसायचं, आनंदात बसायचं. मी सांगितलं ना, मला असं 11 वाजता फुकायचं असं बसायचं नाही, एकदम फ्रेश बसायचं. लोक मसन वाटत दादा सिरियस बसत नाहीत. 4 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा चुलता वारला, इमानदारीने देवीच्या दरबारात खोटं नाही बोलणार. माझ्या मित्राचा चुलता वारला, मी मातीला गेलो, मला एका कोपऱ्याला बसलो, एक जण आला, राम राम घातला. ते मला लय वाईट झालं सर. म्हणलं झालं, आता आपण काय करणार, असं व्हायला नव्हतं पाहिजे सर. म्हणलं वरून तार तुटली की तुटलीच. 2च वाक्य रडून बोललो ते. लगेच ते मला म्हणलं, सर कुठं पोरगी असली तर बघावं, यंदा पोराचं लग्न करायचंय. अरे म्हणलं तू आता दुःखात होता ना, लगेच तू असा मूड चेंज करतो. मग लोक जर तिथं सिरियस बसत नसतील तर भगवंताच्या दरबारामध्ये असं सिरियस नाही, आनंदात बसायचं. कारण देवाचा दरबार म्हणजे आनंदाचा सगळ्यात मोठा ठिकाण आहे, दुसरा ठिकाणा आनंदाचा नाही, बिलकुल नाही. हे एवढं मोठं जागृत देवस्थान आहे. या यात्रा उत्सवाची, या सप्तशती पाठ सोहळ्याची तयारी मी आल्यापासून पाहतोय. पलीकडला मंडप, भक्ती मंडप, त्या दर्शन मंडपाच्या आपलं भक्त निवासच्या पलीकडला मंडप, दादा तुम्ही मला भेटले, तुम्ही हे सांगितलं, एवढं भव्य दिव्य, एवढी मोठी रॅली, एवढं मोठं सगळं, हे सगळं कशासाठी सुरू आहे? फक्त एकाच गोष्टीसाठी सुरू आहे की देवीनं आमच्यावर कृपा करावी, जीवनात आम्ही आनंदी असावं. बस हे एकच कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. आजही समाजाचा मंदिराच्या प्रती असलेला विश्वास हाच आहे की आम्हाला आनंद देतो. खरं सांगा बरं, आपल्या जवळपास आसपास असा एकतरी माणूस आहे का जो मंदिरात आला आणि दुःखी झाला? बिलकुल नाही. मंदिरात आल्यामुळं दुःख होईल असा एकही समाजात माणूस नाही. हा, त्याच मंदिरामध्ये जर शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी पुजायला आणली तर त्याच्यापेक्षा दुसरा दुःखी या जगात कुणी नसल. पण मंदिरात गेल्यामुळे दुःख झालं असं बिलकुल नाही. उलट दुःखी माणसं मंदिरात जातात कारण आनंद प्राप्त व्हावा म्हणून. लोक म्हणतात देव आहे का नाही, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मी त्या विषयामध्ये जाणार नाही, फक्त 3 वाक्य सांगणार आहे, हा विषय तर थांबवणार आहे. देव आहे का नाही जर प्रश्न पडत असेल ना, ज्यांना वाटतं ना देव आहे त्यांना कोणीतर म्हणतं देव दाखव, आणि तेव्हा देव दाखव असं म्हटल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो ना, तर लिहून घ्या, 100% देव आहे. तर देव कुठं आहे? लहानपणापासून आतापर्यंत जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आनंद आला ना, तेव्हा तेव्हा भगवंत आपल्याला दर्शन देऊन गेला. देव म्हणजे दुसरी गोष्ट नाही, जीवनातला आनंद म्हणजे देव आहे. लक्षात ठेवा. आणि देव दुसरीकडे जात नाही, जिथं आनंद आहे ना तिथं देव जातो. म्हणून देवाच्या दरबारात फ्रेश बसायचं. देवाला सुद्धा फ्रेश चेहरे आवडते. देवानं सगळ्याची वाट बघायची ना आपण असं जमत नाही. आणि फ्रेश का बसायचं? माझ्या गावाकडे काही लोक आहेत दादा, इकडे नाही बरं का, मी राशीनमध्ये पहिल्यांदाच आलोय. हे बिगवन कर्जत बिरजत लय फिरलोय मी. एकदा आमच्या गावातले काही लोक आहेत आणि 15 वर्ष झालं त्यांना मी भेटतोय. मला बोलायचं ना, त्यांना बोलायचं ना. मी म्हणतोय राम राम, ते म्हणतात राम राम. आणि मी त्यांना म्हणतोय काय चाललंय, आणि त्यांचं ठरलेलं वाक्य आमचं काय चालायचे, देवानं ठेवलंय तर राहायचे. आणि एक दिवस, किती वर्ष झाले? 15 वर्ष झाली. 2 लाटा गेल्या, हे नाही हल्ले. हे तसेच कोरोना ह्यांच्या जवळ गेलं, पण कोरोना म्हणलं ह्याला पॉझिटिव्ह करायच्या फंद्यात पडू नये, हे जन्मजात निगेटिव्ह आहे. ह्याच्या नादालाच लागायचं. आनंदात राहा, फ्रेश राहा. तुमच्या राशींमध्ये पहिल्यांदा आलोय. इथं कोण गरीब, कोण श्रीमंत, कोणाची किती प्रॉपर्टी, कोणाची किती जमीन, कोणाच्या किती एवढ्या, कोणाकडे किती गाड्या, हा आपल्याला माहित नाही. पण तुमच्या राशींमधला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे सांगू? जो माणूस रस्त्यानं चलत असताना त्याच्या चेहऱ्याकडे बघून समोरचा माणूस आनंदी होतो ना, तो गावातला नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, जगातला. आणि एखाद्या माणसाला बघून समोरून येणारे माणसं जर रस्ता बदलत असतील तर त्या माणसानं योग्य तो निर्णय घ्यावा आणि 13 दिवसानं मला बोलवावं.
हे बी नाही कळत का? अहो, आनंद आहे. देव म्हणजे दुसरी गोष्ट नाही. जिथं आनंद आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं आनंद आहे, आणि आनंदच देव आहे. या तीन गोष्टी जरी तुम्हाला कळाल्या ना तरी तुम्हाला भगवंतापासून कोणी दूर करू शकत नाही. म्हणून आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असलेल्या या उत्सवामध्ये आजची ही प्रवचनाची म्हणा किंवा व्याख्यानाची सेवा या संयोजन समितीनं माझ्या वाट्याला दिली, त्याबद्दल त्यांचे प्रारंभीच आभार व्यक्त करतो. मी आलो तेव्हा माझं दादा कौतुक करत होते. महाराज इथं आलेले आहेत, वक्ते आलेले आहेत, मी तिकडून ऐकत होतो. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो, सध्याचा काळ डेंजर आहे. ते मला महाराज म्हणले, माझ्याकडे बघून दादा मी महाराज वाटतच नाही. काय की काय नाही की. एक जण मलाच मागा म्हणलं, तुम्हीच आहे का? म्हणलं हो मीच आहे. आता काय, कारण लोकांना महाराज म्हणलं की तीन गोष्टी फिट झाल्यात. महाराज म्हणलं की त्याची भली मोठी गाडी, त्याची बक्क्या बॉडी आणि त्याची लांबलचक दाढी. आता गाडी तिकडे लावली, बॉडी तुमच्या समोर उभी आहे, दाढी आता ठेवायला लागलोय मी, कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. आपल्याकडे बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत फिरतोय. आणि आज तुमच्या भूमीमध्ये येण्याचा योग या निमित्तानं आलेला आहे. रोज प्रवास सुरू आहे, रोज प्रवास सुरू आहे. आणि त्यांनी मला युट्यूबला कुठंतरी ऐकलं, त्यांना वाटलं पोरग बरं बोलतंय. इकडे बघा, त्यांना वाटलं पोरग बरं बोलतंय म्हणून मला तुमच्या समोर आणून उभं केलंय. खरं तर असा कार्यक्रम देवीच्या दरबारामध्ये व्याख्यान व्हावं आणि व्याख्यानाला लोकांनी उपस्थित राहावं ही फार मोठी गोष्ट आहे दादा. कारण प्रबोधन झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. याच तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे. शिवाजीराव भोसले नावाचे जुने व्याख्याते होते, जुन्या लोकांना माहीत असतील. त्यांचं व्याख्यान म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली सगळ्यात मोठी पर्वणी असायची. आणि एकदा एके ठिकाणी शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान होतं आणि त्या गावापासून 12-13 किलोमीटरवर एक तमाशाचा फड आला होता. व्याख्यानाला गर्दी कमी होती आणि तमाशाच्या फडामध्ये किती गर्दी होती वेगळं सांगायची गरज नाही. संयोजकांना टेन्शन आलं आणि संयोजकांनी विचारलं, सर हे असं का होतं? इकडे बघा माझ्या आधी, तिकडे बघा, पुन्हा माझ्याकडे बघा. ए पोरा, ए बस खाली, भैया बस खाली. शिवाजीराव भोसले सरांना संयोजकांनी प्रश्न विचारला, सर असं का होतंय? अहो व्याख्यान प्रबोधनाचं याला लोक कमी आणि तिकडे मात्र लोकांची तुडुंब गर्दी. आणि काय वाक्य दिलं होतं संयोजकांसाठी ते वाक्य सांगतो. सर असं म्हणाले की नेहमी असंच होतं, आरोग्याला हानिकारक असणारी दारू लोक दुकानात जाऊन विकत घेतात, परंतु आरोग्याला उपयुक्त असणारं दही, दूध, तूप, लोणी डोक्यावर घेऊन लोकांच्या दारात नेऊन विकावं लागतं. प्रबोधनाचंही तसंच आहे, लोकांपर्यंत चळवळ घेऊन जावी लागते. आणि ती चळवळ तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभी केली आहे. ती चळवळ तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभी केली आहे. म्हणून महत्वाच्या 2-3 गोष्टी सांगणार आहे. आनंदी राहायला शिका, एकदम फ्रेश राहायला शिका. न जाणे काय होईल, कधी जीवनातला कुठला शेवट येईल, कधी कुठला दिवस शेवटचा ठरेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाचा क्षण म्हणून जगायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, तुम्ही कधी आनंदी व्हाल, ज्या वेळा तुम्ही प्रत्येक क्षण शेवटचा क्षण आहे असं समजून जगायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल. दुसरी गोष्ट, स्वतःचा आनंद स्वतः शोधा. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराष्ट्राची मानसिकता? आपण या गोष्टीमुळे दुःखी नाहीत की आपल्याला सुख नाही, आपण या गोष्टीमुळे दुःखी आहोत की आपल्यापेक्षा बाजूच्याला सुख जास्त आहे. आपण याच्यामुळे दुःखी नाहीत आपल्याकडे गाडी नाही म्हणून, आपण याच्यामुळे दुःखी आहोत की आपल्यापेक्षा बाजूच्याकडे गाडी जास्त मोठी आहे. हे जरा कम्पेअर करणं सोडून द्या, तुलना करणं सोडून द्या. कारण देवानं आपल्याला जे काही दिलंय ना ते आपल्या आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तक्रार करत बसून रडत बसण्यापेक्षा, अहो किती सुंदर ओळ आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत? कणत कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं? मग माणसाचा स्वभाव असा आहे, आपल्याला किती बी देऊ द्याव आपलं पोट भरत नाही. आपला स्वभाव आहे तो. म्हणजे आमच्या भाषेत सांगू का, आम्ही महाराज मंडळी, आम्हाला तारखा कमी आहेत याच्यामुळे दुःखी नाहीत, आमच्यापेक्षा दुसऱ्याला जास्त आहेत हे दुःख नाही. कळलं का मी काय सांगतोय ते? हे सगळ्यांच्या बाबतीत तसंच आहे आई. हा तसंच आहे, फक्त महिला आपापसात बोलू नका. माझ्याकडे बघा, हा कसं आहे माहिती का, एकतर महिला आपापसात बोलतात तेव्हा काहीच बोलत नसतात बरं का. ते खलील जिब्रानचं एक वाक्य, खलील जिब्रान नावाचा एक मोठा लेखक आहे, म्हणजे मोठा लेखक आहे ते. आणि त्याचं असं वाक्य की जेव्हा 2 स्त्रिया आपापसात बोलतात ना, त्या काहीच बोलत नाहीत. जास्तीत जास्त काय बोलतात, मा ही साडी लय चांगली की, आणि 70 नंबर 1 आहे, ह्या कलरची सेम माझ्याकडे 1 आहे, सेम. ह्याच्या पलीकडे महिला काही बोलतच नाही. हे कुठून घेतली? सेलमधून घेतली की मग कशी घेतली? आणि लग्नातली तर तुमची साधीच होती, ही चांगली आहे. आणि लग्नातली तिच्या महिन्याने शिवते, इथपर्यंत सुरू होते. मग
दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत, पण त्याच्या पुढं तो असं म्हणतो, दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत, पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. हे स्त्रियांचं बोलण्याची ताकद आहे. म्हणून फक्त आता थोडा वेळ बोलू नका, जोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत मला काय सांगायचं ते ऐका. आनंदात जगायला सुरुवात करा. आम्ही कम्पेअर करतो, अहो आपल्याला किती भेटलं तरी आपण दुःखीच राहणार आहे, हेही 100% खरं आहे. कारण माणसाची हाव संपत नाही. चालत जाणाऱ्या माणसाला वाटतं सायकल असती ना तर आपण लवकर पोहोचलो असतो. देव कृपा करतो, माणसाला सायकल भेटते आणि सायकलवर चालणाऱ्या माणसाच्या बाजूला लगेच मोटरसायकल जाते. त्याला वाटतं पॅन्डल मारू मारू पायाला गोळे आले राव. जर मोटरसायकल असती ना तर घेर टाकला असताना रेस वाढवली असती, लवकर गेलो असतो. देवाच्या कृपेने मोटरसायकल पण आली. मोटरसायकल मध्ये ट्रॅफिक मध्ये अडकला, ऊन लागायलं आणि ऊन लागत असताना समोरून एक 4 व्हीलर गाडी गेली. याच्या डोक्यात आलं, अरे देवानं जर 4 व्हीलर गाडी दिली असती ना तर ऊन लागलं नसतं, एसी मध्ये निवांत बसलो असतो. देवानं 4 व्हीलर गाडी पण दिली, एसी मध्ये बसला, ट्रॅफिक जाम लागलं. 4 तास एकाच जागी गाडी उभी होती. घामाघूम झाला, एसी सुद्धा चलना, काय करावं कळना. इतक्यामध्ये ह्याच्यावरून असं हेलिकॉप्टर जाऊ लागलं. ते म्हणला, अरे देवानं थोडी कृपा केली असती आणि आपल्याला जर हेलिकॉप्टर मध्ये बसवलं असतं ना तर आयुष्य सुखी झालं असतं. अहो देव कितीही देतो, फक्त आपली ओटी भरत नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या अपेक्षा संपत नाहीत आणि त्या अपेक्षा आपण कमी केल्या ना आपल्या इतकं आनंदी दुसरं कोणीच असू शकत नाही. म्हणून आनंदानं जगायला सुरुवात करा. आणि आनंद शोधायला काही लागत नाही हो. हसायचं, मस्त हसायचं. हसो हसाव, मत फसो मत फसाव, आपल्या जीवनाचा रूल आहे साहेब. मोकळं हसलं पाहिजे. आता इथं बरेच लोक आहेत त्यांना हसा वाटते पण हसता येत नाही. हसा वाटतंय, अरे हसणं मोठे ना, हस. बरेच लोक असतात त्यांना हसा वाटतंय पण हसता येत नाही. दादा बरोबर आहे काय? हसलं पाहिजे, मोकळं हसलं पाहिजे, मोकळं रडलं पाहिजे. माझी आजी मला एक वाक्य सांगायची, आई काय नाही हसल्या त्या, इकडे बघा. हे असंच आहे हो. आमच्या समोर काय चालू याच्यात इंटरेस्ट नाही, बाजूला काय होतं तिकडं, तिकडं पहा. काय असंच आहे. आता तुमच्याकडे गणपती बसतो का गणपती? तुम्हाला मानसिकता सांगतो, गणपती बसतो ना. आणि गणपतीमध्ये त्या गौरी येतात का तुमच्याकडं? लक्ष्म्या गौरी. मग 10 तारखेला गौरी आल्या होत्या बरोबर. 11 तारखेला पूजा होती म्हणजे जेवल्या होत्या, 12 तारखेला गेल्या होत्या. असंच होतं का? पटकन बोला. मग 10 तारखेला आल्या, बसवल्या, 12 तारखेला पूजा झाली. आमच्याकडं 12 तारखेला गाठी म्हणतात, इकडे काय म्हणतात माहित नाही. त्यांची गाठ बांधली जाते, जीव घातलं जातं आणि त्या 12 तारखेला एकमेकाच्या घरी जाऊन लक्ष्म्या बघितल्या जातात. बरोबर आहे का? इकडे आहे का ती पद्धत? ह्यांना विचारू का? म्हणजे आमच्याकडे महिलांचा सण आहे म्हणून तुम्हाला विचारायलो. बरोबर आहे ना? मी एकमेकाच्या घरी. आता खरं बोलायचं, खोटं कुणीच बोलायचं नाही. मी तुमचं पोरग आहे, खरं बोलायचं. खोटं बोलतात तर मी जाता जाता धडकून मरल बघा. एक तर मी मरल. आता खरं सांगायचं, तुम्ही लक्ष्म्या बघायला गेलात. कुठे गेलात? लक्ष्म्या बघायला गेलात. आणि लक्ष्म्या बघायला गेल्या तुम्ही लक्ष्म्या बघता का डेकोरेशन बघता? लक्ष्मी बघता तुम्ही? ह्यांचं मकर किती गोड आहे, अगं लक्ष्मी बघ. हे झुंबर, अगं झुंबर आका तू लक्ष्मी बघ. ह्याच्या पलीकडे काय? ही बाहुली, अगं बाहुली नाही ग, लक्ष्मी बघ. हे खेळ भांड्यान शो कुठून आणलाय, अगं लक्ष्मी बघ. आणि पुन्हा निघता म्हणायचं, पिलवंडाचं तोंड जरा तिरकं झालंय. अरे गेलती कुठं? लक्ष्मी बघायला. बघून काय आली? डेकोरेशन. आणि मग पुन्हा निघता लक्ष्मीला हात जोडायचा आणि मग तुम्ही लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करता ना. जरा आता तुमच्या जवळच सांगतो, करता ना? कसं करता? वा त्या दिदीने केली बघा ऍक्शन. असा पंचपाळ घ्यायचा, बरोबर आहे ना. आणि नंतर त्याच्यातलाच एक ठिपका स्वतःला लावता. कसा? आणि देवीला कसा? आणि स्वतःला कसा? मग देवीला असा तर स्वतःला का? आपल्या देवीचं ना आपल्या मंदिराचं पावित्र्य कोण राखणार? आपण राखणार ना. हे असंच आहे हो. आम्हाला हे मिळच कळत नाही. म्हणजे आमचं कसं चालू आहे आता, मागचा महिना कोणता होता? नाही मराठी महिना पौष नाही, पुस. कोणता महिना? पुस. आता काय पुसन काय माहिती, पुस. आणि मग त्या पुस महिन्यात रविवार असतात का तुमच्याकडे? मग ते रविवार करायचे. मग ते रविवार ते पाटावर उसाचं टिपरू, ते डहाळ बोर बीर असतात का नाही? उसाचं टिपरू आपल्याच उसातलं असते का?
आपल्या शेतातला ऊस असतंय हे गावाच्या जवळ ज्याचा वावर आहे की नाही त्याचा एक तुकडा ह्याच्यातच गेला रविवारात मार्गशीर्ष त्याच्या आधीचा मार्गशीर्ष महिना बरोबर आहे का नाही मग ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते इकडं आहे का ती पूजा गुरुवार कोणती ती वैभव लक्ष्मीची मग ते महालक्ष्मी वैभव लक्ष्मी मग ते आंब्याचे फाटे लागतात ना त्याला चौरंगाला तुम्ही मार्गशीर्ष महिना झाल्याच्या नंतर गावाच्या भोवती फिरायचं सगळे आंबे असे होंडे होते सगळे आंबे होंडे आणि ती शेतकरी जर म्हणा ना फाटा तोडू नका घेऊ द्या ना देवाचं आहे देवानं काय कमी केलं आता एक फाटा ठोडला आणि काय राहिलंय मोहर येईल का नाही त्या आंब्याला आणि स्वतःचा आंबा नाही आमचा आंबा गोड आहे अरे तुझा गोड आहे हे काय हे का म्हणजे आपला सगळ्याचा देव कोणाच्या जीवावर चालू आहे दुसऱ्याच्या जीवावर चालू आहे मग पुन्हा त्या वैभव लक्ष्मीचं एक महात्म्य लय गोड आहे दादा तेवढं सांगू का मोकळं बोलू का मोकळं मला लय आवडते ते वैभव लक्ष्मी महालक्ष्मी ती व्रत केल्यानं घरात लक्ष्मी वगैरे येते बरोबर आहे की नाही मग ती लक्ष्मी येते कवा जेव्हा आपण दान असं व्यवस्थित करू तेव्हा येईल ना पण माणसाचा स्वभाव कसा आहे द्यायची आटाणी देवीच्या दरबारात आटाणी टाकायची म्हणजे सोयाबीनचा भाव वाढव कसा वाढल मग देव बी आटाणीनंच वाढविते कारण वारकरी संतांना माहिती तुकोबऱ्यांनी लिहिलं देशी तेव्हा घेसी ऐसा अससी उदार देव अगोदर घेतो मग देतो देव लय मोठा जगातला सावकार आहे अगोदर घेतय मग देतय अगोदर द्यावं लागतं देवाला मग देवाला मागता येतं ग्रंथ वैभव लक्ष्मी आमच्या गावाकडे पद्धत सांगतो तुम्हाला ती पुती बिले आवडती मला अशी सुंदर पुती ना श्याम बाला घरी निघाली श्याम बालेने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले बरोबर आहे ना बरोबर आहे काही भोजन थोडेसे आळणी करावे असंच आहे ना मिठाचे प्रमाण अल्प असावे मला आवडतंय ते हो आणि ह्याचा क्लायमॅक्स काय माहिती का शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे 5च आहेत ना त्यांना विचारेल बरं का मी किती 5च आहेत ना शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे असंच आहे ना ग्रंथासोबत 5 पीस द्यावे बरोबर आहे ना इथपर्यंत ग्रंथाचं पावित्र्य राखतो आपण पण इथून पुढं काय शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे ग्रंथासोबत 5 पीस द्यावे पीस असे द्यावे किती न ते तिसरीला द्यावे 100 रुपयाचं पीस देता तुम्ही खरं सांगा देता 20 रुपये डझन 5 गेले सुवासिनीला 2 ह्याच्यात नारळ बांधून ठेवले बाकीले ठेवलेत लांबल्ली पाहुणे आली तर गडबडीनं वटीत घाला येते ती काय तक्रार करणार आहे क्लायमॅक्स ऑफ द स्टोरी शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे ग्रंथासोबत 5 पीस द्यावे पीस असे द्यावे किती न ते तिसरीला द्यावे 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे हे पाहून डोळ्याचे पारणे फिटावे आपलं पीस जिनं आपल्याला वापस दिलं तिच्या नावानं मग मला सांगा तुमच्या घरात वैभव कस काय यावे आलेले वैभव दुसऱ्या मार्गाने वापस जावे घरामध्ये वैभव यावं वाटत असेल ना तर त्या ग्रंथाची पूजा सुद्धा वैभवशाली पद्धतीनं माय माऊल्या हो करा वर्तमानामध्ये तिची जास्त गरज आहे आणि ती तुम्ही कराल हा आशावाद आहे म्हणून हे बोलतोय उगाच नाही बोलत आपल्या ग्रंथाचं आपल्या धर्माचं आपल्या मंदिराचं पावित्र्य कोणी राखलं पाहिजे आपण राखलं पाहिजे आम्हाला काही सवयी लागल्या हो माफ करा माझा स्पष्ट स्वभाव इकडे बघा स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी कोणाला राग आला येऊ द्या पण वस्तुस्थिती येते तुम्ही मंदिरामध्ये बारकाईनं जाऊन बघत जा मी पंढरपूरला होतो चातुर्मासाला आणि चातुर्मासाला बोर झालं कर्म न गेलं की आम्ही मंदिरात जायचो दर्शनाला एकदा मी दर्शनाला गेलो आहे घडल्याला सांगतो तुम्हाला ते पटल तुम्हाला ते रिलेट होईल मी एकदा मंदिरात गेलो दर्शनाला आणि मंदिरात दर्शनाला गेल्यास पंढरपूरचं मंदिर फक्त डोळ्यासमोर आणा तुम्ही मंदिरात दर्शन मंडपातून उतरल्या पहिलं मंदिर कोणाचं आहे कानोपात्रेचं मंदिर आहे आणि त्याच्यावर एक झाड आहे का नाही झाड ते झाड असं साखळीने बांधलंय का नाही आणि त्या झाडावरून असा हात फिरवा ते एवढं स्मूथ झालंय ना आता कशामुळे झालंय स्मूथ आका महाराष्ट्र त्याच्यावर डोकं घासायला असा एवढं स्मूथ झाले रांधा मारायची गरज नाही त्याला ज्ञानोबारायांनी आळंदीत चालवलेली भिंत आहे का नाही भिंत ती आता दगडाची आहे बाबा अगोदर ती मातीची होती आता दगडाची केली कशामुळे माहिती का जेव्हा ती मातीची भिंत होती का लोक महाराष्ट्रातून जायचे माती घ्यायचे गालकिशात माती निघाली एकाला म्हणलं कस काय माती मला आपलं बांधकाम चालू आहे जरा सिमेंटमध्ये मिक्स करू माती आता माऊलीनं चालवलेल्या भिंतीची माती जर तू घराच्या बांधकामात मिक्स केल्यास तुझं घर काय गावात उड्या हाणणार आहे
ते आपला इतिहास आहे ना. मला काय सांगायचं ते ऐका, पावित्र्य सांगायचंय मला. माझा विनोद नका घेऊ, त्याच्या पाठीमागली माझी तळमळ घ्या. मी पंढरपूरमध्ये दर्शनाला गेलो आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर माझ्यासमोर काही महिला आल्या होत्या. महिला म्हणजे काही, ते महिला बचत गट चालतंय आणि त्याच्यामध्ये जी पहिल्यांदा आलेली असती का नाही, त्या बिचारीला काही माहित नसते दर्शनाला आलेली, पण ती 4-5दा येऊन गेलेली असती का नाही, ती म्हणजे त्यांच्यातली डायरेक्ट वेदांताचार्यच असती महाराज. ती इतकी हुशार असते, ती सगळी माहिती देत असती, चुकीची देईल पण देते ती माहिती. एक तर माझ्यासमोरच पंढरपुरात म्हणली ही इंद्रायणी. आता मी का आता हाणून घेऊन का काय घेऊ, हो का ही इंद्रायणी वाहिली म्हणजे. अरे बा म्हणलो. त्या बाकीच्या बी मा इंद्रावणी आज बघितलं, इंद्रायणी नाही इंद्रावणी, लय घोटाळा आहे हो. मग त्या असं दर्शनाला गेल्या, इकडे बघा आई, त्या दर्शनाला गेल्या आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर ती प्रसाद घेतला होता. प्रसाद असतो ना पेड्याचा, पेड्याचा प्रसाद असतो ना, कमी खवन जास्त साखर. ती पेढा घेतला तिने हातात आणि ती पेढ्याचा पॅक असा हातात होता आणि त्या पेढ्यामध्ये एक काळा तीट होता, काळा तीट काहीतरी करपलेलं पडलं होतं. आणि त्या मायमाऊलीनं नेमकं त्या पेढ्यात बघितलं हे काळं आहे काहीतरी, आणि तिच्या डोक्यात आलं हे काळं देवाला कसं द्यावं, देवाच्या दारात हे काळं कसं टाकावं. मग तिनं काय केलं, त्या पेढ्यातलं असं ते काळं उपसून काढलं. आता बघा उपसून काढलं आणि ती इकडे बघू लागली. तिला डस्टबिन भेटलीच नाही ना, जी कुठं टाकावं, कचरा कुंडी डस्टबिन काहीच दिसेना. मग तिनं ती आपलं घेतलं ती पेड्याचं आणि एक खांबा होता दगडाचा, त्या खांब्याला दिलं पुसून असं उगा असं केलं. हे तिच्या मागचीनं बघितलं, तिची मागची मुली माय 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 इथं देव. तिनं टरकून फाडलं, घेतला पेडा. हे तिच्या मागचीनं बघितलं, तिनं फाडलं, घेतला पेडा. असं करता करता लाईन मधल्या सगळ्यांनी एवढा पेढा लावला खांब्याला, खांबा विचार करू लागला मी खांबा आहे का देव आहे. हे खोट आहे का, खोट आहे का हे. चौकटीवर गणपती असतो, गणपती नवीन मंदिराचं बांधकाम झालं की गणपती असतो का नाही. आणि त्या गणपतीला हळदी कुंकू लावून 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 2 वर्षानं ते गणपती आहे का मसुबा आहे तेच कळत नाही. बरं काय म्हणा लावू द्या की, आमचं काय नाही का. अरे देवाला साखर अर्पण करायची, अशी घ्यायची साखर, थोडी वेळ दाबून धरायची, त्याचं पाणी होतंय, ते टाकलं की नीट पडत नाही. मी तुमचं पोरग आहे, एकच सांगतो, पवित्र अशा धर्मात आपला जन्म झालाय. आपल्या धर्माचा आणि आपल्या देवतेंचा मान आणि सन्मान आपणच राखला पाहिजे, बाकीच्यांचा विषय नाही. आणि हे कोणाला चुकीचं वाटत असेल तर मला सांगा. एका बँकेमध्ये एका कोपऱ्यामध्ये महादेवाचा फोटो लावला होता आणि मी त्या मॅनेजरला विचारला हा महादेवाचा फोटो का लावलाय. आणि मॅनेजर म्हणले जाता येता लोक कोपऱ्यात थुकतात, ते थुकू नये म्हणून महादेवाचा फोटो लावलाय. त्याला म्हणलं नालाय का, अरे जो देवाला मानतो तो थुकणार नाही आणि जो देवाला मानत नाही तो थुकल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या देवाचा असा अपमान होऊ देणार नाही, ही भूमिका घेता आली पाहिजे आणि ती पावित्र्य राखता आलं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला सांगतोय. बाकी दुसरं काही सांगायचं. मी आहे, देव माझा आहे, मंदिर माझं आहे, हे परिसर माझा आहे, हे सगळं माझं आहे असं मनात येऊ द्या. पण त्याचं पावित्र्य सुद्धा तेवढ्याच पवित्र पद्धतीनं राखा, हे मला तुम्हाला बेंबीच्या देठापासून तळमळीनं सांगायचंय. ही गरज आहे. हे परिवर्तन असं घडतं, असंच घडतं परिवर्तन. आणखीन एक परिवर्तनाची सुरुवात महिला समोर बसल्यात म्हणून सांगतो पुढे जातो. 14 तारखेचा मकर संक्रांतीचा सण केला का, बोला मी तुमचं पोरग आहे, काही टेन्शन घेऊन केला का. मग ते तुमच्याकडे आहे का हळदी कुंकाला एकमेकाच्या घरी जाणं आहे का, तुम्ही बोला नाही तर ह्यांना विचारेल बरं का मी. तुमच्याकडेच असेल ना, मग ते हळदी कुंकाला जायचं आणि मग ती एकमेकाला भेट देतात बघा, देतात का नाही. हा काय काय गेले गोळा केले सांगा बरं पटपट. थांबा मी सांगतो, थांबा मी सांगतो. तुमच्या घरात नाही येतं मी सांगतो. कंगवे, फण्या, नीलपेंट, मेहंदीचा कोन, चहाच्या चाळण्या, कुकाचे करंडे, बारक्या बारक्या वाट्या, एकदम पातळ प्लेटी. प्लेट काय भारीच असते का, एकदम परफेक्ट. जास्तीत जास्त एखादा ट्रे प्लॅस्टिकचा, मोठी भरणी एवढी अशी एखादा डबा, आणि चमचे तर एवढे केलेत. अरे बाप, एकदा चमचा कस काय घरी असताना चमचा कस काय आणला तुम्ही. घरी चमचे आहेत ना आपल्या, एक तर तुम्ही चमचा करून टाकलाय घरात. नाही का कळलं. हो आई, बरं आता तुम्हाला काय सांगू दादा, माझ्याच घरात 38 चाळण्या आल्या.
मला भाषणं बंद करून हॉटेल टाका वाटेल. अरे 38 चालण्या करा काय बरं. शॅम्पूच्या पुढे एवढ्या कंपनीच्या आल्यात ना, अरे बाप, सगळ्या कंपनीच्या. आणि ही लावती शिकाकाई, आणि शिकाकाई झालं नाही. मग हिनं काय केलं, सगळ्या शॅम्पूच्या पुढे म्हणले हो का तुमच्यासाठी शॅम्पू आणलाय. मालक म्हणलं माझ्यासाठी? हो. मालक खुश. रोज नया शॅम्पू, कधी चिक, कधी क्लिनिक प्लस, कधी हेड अँड शोल्डर, कधी डव, कधी सनसिल्क, आणि वेगवेगळे शॅम्पू लावू 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 लावू. तर पुढे बोलायची गरज. आई एक वाक्य सांगू, लहान तोंडी मोठा घास घेऊन, जे घरात मी केलंय. मी एवढा मोठा नाही पण मी काय केलंय दादा, मागच्या वर्षी मी हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये माझ्या आईला आणि माझ्या बायकोला 1,500 गाथा आणून दिल्या आणि सांगितलं भेटायला आलेल्या प्रत्येक स्त्रीला गाथा दे. त्याच्या आदल्या वर्षी मी 1,500 ज्ञानेश्वर्या दिल्या, आणि या वर्षी 20 रुपयाचा एक बॉल पेन मी घरी आणून ठेवला. काय होईल आई, तो बॉल पेन घेऊन ही माय माऊली घरी जाईल आणि घरी गेल्या गेल्या या लेकराच्या हातात देईल. कमीत कमी 8 दिवस जरी त्याची शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडून होत असेल ना, तर पुढच्या वर्षी हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये 5 रुपयाचं रजिस्टर, 10 रुपयाचं रजिस्टर, 10 रुपयाचा बॉल पेन असं शैक्षणिक साहित्य वाटायचा संकल्प तुम्ही करा. परिवर्तनाची ही पहिली दिशा आहे. मला वाटतं ती होईल, ती तुमच्याकडूनच होईल. म्हणून मी तुमच्याकडून ही अपेक्षा करतोय, दुसरी अपेक्षा नाही. काय हे तुमच्याकडून होऊ शकतं, साध्या साध्या गोष्टीमधून बदल होऊ शकतो दादा. जास्त बदलायची गरज नाही, जास्त बदल करायची गरज नाही. साध्या साध्या गोष्टीमधून परिवर्तन होऊ शकतं. ते परिवर्तन तुम्ही कराल या आशावादासह या कार्यक्रमाच्या निमित्तानं. नेमकं प्रबोधन, नेमकं परिवर्तन, नेमकं हा सगळा अट्टहास कशासाठी आहे, त्याचं कारण असं आहे. ऐका बरं, वारकरी संप्रदायाचा पाईक आहे मी. इथं वारकरी संप्रदायाची कीर्तनं झाली, देवी भागवत कथाही झाली. ही परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे. अनेक दिग्गज महाराज मंडळी या व्यासपीठावर येऊन गेली, इथं येऊन बोलून गेली, आणि आज माझ्या नशिबामध्ये इथं भगवतीची सेवा करण्याचा योग आला. ही काही साधी गोष्ट आहे. या देवीच्या दरबारामध्ये तुम्ही उभ्या आहात. इकडे बघा, या देवीच्या दरबारामध्ये तुम्ही उभ्या आहात. तुम्हाला एक कळकळीची विनंती करणार आहे. महिलाच्या अनुषंगानं सध्या वर्तमानामध्ये ज्या काही घटना घडत चालल्यात, महिलाच्या अनुषंगानं महिला अत्याचाराच्या ज्या काही गोष्टी घडत चालल्यात ना, हा लहान तोंडी मोठा घेऊन हा तुमचा पोरगा एकच विनंती करेल की इथून पुढे जो कोणी नरकासुर आपल्याकडे वाईट नजरेनं बघेल ना, त्याचे डोळे फोडण्याची तयारी ठेवा. वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे. अहो, काळ फार विचित्र आहे. इथं एक संस्कृती नांदत होती. एका शायराच्या ओळी आहेत, त्या ओळी तुम्हाला समर्पित करून मी इकडे येणार आहे. एका शायरानं असं लिहिलं, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तो कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. का आम्ही देवीची आराधना करतो, का आम्ही जगदंबेच्या दरबारामध्ये येऊन नतमस्तक होतो, त्याचं कारण आहे, जेव्हा जेव्हा असुरांनी देवांवर हल्ला केला ना, तेव्हा देवाची ताकद कमी पडली. तिथं देवीची ताकद देवाच्या रक्षणाला उभी राहिली. हा भारताच्या अध्यात्माचा इतिहास आहे, इतिहास आहे. आणि त्या भारतामध्ये यत्र नारीस्तु पूजनते रमनते तत्र देवतः, ही आमची भूमिका सांगते. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अरे, वारकरी संप्रदायाने तर काय मोठी क्रांती केली. वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठे पण सांगू, जावेद अख्तर नावाचा एक शायर आहे, आणि युट्यूबला मागच्या वर्षी दिल्लीमध्ये झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये समारोपाचं त्यांचं भाषण आहे. जे हुशार वाचक इथं सुशिक्षित लोक आहेत ना, युट्यूबला जाऊन ते भाषण ऐका. जावेद अख्तर नावाचा ऍक्टर आहे, आणि जावेद अख्तर नावाचा तो शायर आहे, आणि त्यानं भाषण केलंय दिल्लीमध्ये हिंदीमध्ये, आणि त्यानं महाराष्ट्राचं आणि भारताचं मोठेपण सांगितलंय. दादा, काय मोठेपण सांगितलंय? माय मावल्या हो, इकडे बघा, काय मोठेपण सांगितलंय. इकडे बघा, काय मोठेपण सांगितलंय. जावेद अख्तर म्हणतो, 12व्या शतकात, कधी 12व्या शतकात युरोप सारख्या देशात, अमेरिका सारख्या देशात, बाहेरच्या स्वतःला महासत्ता समजणाऱ्या देशामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना लिहिण्याचा अधिकार नव्हता. युरोपच्या एखाद्या स्त्रीनं 12व्या शतकात कविता लिहिली ना, तर ती कविता लिहायची शांताबाई, पण ती प्रकाशित करत असताना शांताराम नावानं करावं लागायची. इतकी मोठा दबदबा होता. आणि त्याच 12व्या शतकात, ताई बसा, ताई बसल्या, माझ्याकडे पहा. नाही काय झालं ताई, तुम्ही तिथून येऊ लागला ना, अशा बघू लागल्या. माय कुठं निघाली असेल, आणि तिचं पुढं काय असेल. माईच्या अंगावरची साडी लई चांगली आहे गं. ह्याच्या पलीकडं आपलं काही नाहीच. त्यामुळे आता माझ्याकडे पहा. हा, मी लय स्पष्ट आपला मोकळा कार्यक्रम आहे. इकडे बघा, तो जावेद अख्तर नावाचा शायर असं म्हणतो
12व्या शतकात जेव्हा युरोपमध्ये स्त्रियांना लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये बहिणाबाई, महाराष्ट्रामध्ये जनाबाई, महाराष्ट्रामध्ये सोयराबाई, महाराष्ट्रामध्ये कानोपात्रा या विठ्ठलाच्या दरबारामध्ये अभंग गात होत्या. आणि जनाबाई तर लिहायची, डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी. ही महाराष्ट्रातली स्त्रियांची सगळ्यात मोठी क्रांती आहे. ती क्रांती आपण समजून घ्या, ती क्रांती आपण समजून घ्या. अहो जनाबाईंनी तर ओव्या गायल्या. ओव्या गाऊन सुरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी, या ओव्या गायल्या. हा परवा दिवशी एक चर्चासत्र झालं सर. थोडं वेगळं बोलतो जरा. चर्चासत्र झालं दादा, आणि त्या चर्चासत्रात पत्रकारांनी, मी त्या परिसंवादात होतो, आणि मी परिसंवादात होतो म्हणजे मी हे पा माझा आता इथं महाराज वगैरे उल्लेख केलाय, पण मी कॉलेज करत करत हे सगळं करतो बरं. मी BA केलं, मी MA केलं, मी MPhil केलं, आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज आहे, हे लक्षात ठेवा. हो, आपला हा एवढा धंदा नाही. माझं कॉलेज चालू आहे, एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून करत होतो, पण आता होत नाही म्हणून तिकडे जात नाही. पण परिस्थिती जी आहे ते सत्य बोलणारा पोरगा आहे मी. नाहीतर आमच्या क्षेत्राचं असं झालंय, काहीच जमाना गेलं की महाराज व्हालेत. सगळे मार्ग संपले ना, चलो महाराज. एका पोराचा 10वीला विषय गेला, त्याच्या बापाने मला फोन केला, सर काय चाललंय? म्हणलं काय नाही, कार्यक्रम चालू आहे. काही तर करा. पोराचा एक विषय गेला. म्हणलं आता मी काय करू, मी काय बोर्डात ओळख आहे का काय? ते म्हणलं नाही काही तर करा. अरे म्हणलं करू काय? डबल फॉर्म भरायला हवा. ते मला नाही, डबल नाही टिबल भरला तरी पोराचा विषय निघत नाही. म्हणलं मग मी काय करू? ते मला आळंदीत एखादी संस्था असली तर बघा. मी म्हणलं त्याचा इकडे एक विषय गेलाय, आळंदीत एक सुद्धा विषय निघणार नाही. तो मला तसं नाही, नुसतं आळंदीचं लेबल बी लागलं तरी लय झालं. अरे सरळ म्हणलं ते मला. मी म्हणलं अरे तो कीर्तनकार कर, त्याला व्याख्यात काही तर कर ना. तो मला नाही नाही, पकवाजा झाला ठीक आहे, गायक झाला ठीक आहे, महाराज झाला ठीक आहे, नाही काही झाला तरी नुसता टाळ बी वाजवाय शिकला तर 200 घट येतो. अरे मला प्रश्न पडला. आणि खरं सांगू का, इकडं येणाऱ्या प्रत्येक पिढीनं आता प्रबोधन आणि परिवर्तनाच्या मार्गाने आलं पाहिजे. मी कॉलेज करत करत हे करतो. खरं सांगू काही, कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी-शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या जगात जगणं, शिकणं हे माझं कर्तव्य आहे. नेल्सन मंडेला नावाचा एक तत्ववेत्ता आहे, तुम्ही त्याला कधी वाचलं असेल, ऐकलं असेल. नेल्सन मंडेला असं लिहितो की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद शिक्षणात आहे, आणि या जगाला जोडण्याची ताकद अध्यात्मात आहे. म्हणून मी अध्यात्माच्या वाटेवर आहे, अध्यात्माच्या वाटेवर. कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी-शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे. पण पारंपरिक धोतर नेसून, पारंपरिक फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं हे अविनाश भारतीचं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी पाळणारा मी पोरगा आहे. मला परिसंवादामध्ये एक प्रश्न विचारला. तो म्हणला सर जातं गेलं, इकडे बघा, जातं गेलं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? जातं गेलं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणलं जातं गेलं ते चांगलं झालं, पण जात्यासोबत जी संस्कृती गेली ना ते वाईट झालं. जात्यावरची संस्कृती काय होती? ओव्यांची. आणि खरं सांगा, ओव्या गेल्या आणि शिव्या आल्या का नाही? अगोदर दिवसाची सुरुवात ओव्यापासून व्हायची, बरोबर आहे का? आता दिवसाची सुरुवात कशी होते मला वेगळं सांगायची गरज नाही. जातं गेलं चांगलं काय झालं हो महाराज? जातं गेलं चांगलं काय झालं? अरे जातं गेलं ना त्याच्यामुळं माझ्या आजीच्या वेदना कमी झाल्या. जातं गेलं ना माझ्या माईचं कष्ट कमी झालं. काय कमी झालं? अरे जातं वडणाऱ्या माईला विचारा, ते 15 किलोचा दगड मध्ये अशी धान्याची मूठ टाकून माझी माय आतडे एकत्र करून सकाळी सकाळी जी वडायची ना, तिचे ते कष्ट कमी झाले. हे टेक्नॉलॉजीचं सगळ्यात चांगलं वैभव या माय माऊल्यांचे कष्ट कमी करण्यामध्ये झालं असं मला वाटतं. पण वाईट याचं वाटतं, त्याच्यासोबत जी संस्कृती गेली ना त्याचं जास्त वाईट वाटतं. संस्कृती गेली त्याचं जास्त वाईट वाटतं. मग त्या संस्कृतीला जपण्याचा थोडासा प्रयत्न करा. माय माऊल्या हो, संस्कृती बळकटीकरण फक्त तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. म्हणून हे तुम्हाला सांगणं आहे. मगाशी मी जो सूर काढला होता, लोककवी वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी तो सूर थांबवतो आणि पुढच्या विषयाकडे जातो. वामनदादा कर्डक असं म्हणतात, नीच नीतीचा कापू गळा, आग नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लिहून टिळा आणि मंजुळा, आग मंजुळा पाझरापला इळान चलगर नामंदी, मंजुळा पाझरापला इळान चलगर नामंदी. तुमचं रक्षण तुम्हीच इळा पाझरून आणि त्या इळ्याला धार लावून तुम्हीच केलं पाहिजे. हा शवाद या निमित्तानं तुमच्या समोर व्यक्त करो, आणि तुम्ही तो कराल हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे.
कारण नारी, बाई, स्त्री म्हणजे काय साधी गोष्ट आहे? आमच्या संतांनी सांगितलं, नारी नारी मत कहे यारे, नारी रतन की खान, इस नारी से पैदा हुए बल, भीष्म और हनुमान. छत्रपती शिवरायांची जयंती जवळ आली आहे. शिवरायांची जयंती आली की शिवभक्त बी जागे होतात. अरे बाप, शिवभक्तांची संख्या एवढी वाढते पुढच्या आठवड्यात. गड्यानं भगव वादळ आलं. गेलत कुठं 350 वर्षापूर्वी रायगडावर महाराजांनी भगवा झेंडा फडकवला. त्या दिवशीपासून या महाराष्ट्रात एकच वादळ, ते म्हणजे भगवं वादळ. दुसऱ्या वादळाचा इथं विषय नाही. वादळ म्हणजे वादळ, भगवं वादळ. जवळ आले की टेम्पररी होऊ नका. जे ऐकायले त्यांना विनंती आहे, आम्ही टेम्पररी झालो. शिवजयंती आली की शिवभक्त, 15 ऑगस्ट आला की देशभक्त. खरंय का नाही बाबा? 15 ऑगस्ट जवळ आला ना, असे देशभक्त उपळून बाहेर येतात. इथं तिरंगा, इथं तिरंगा, इथं तिरंगा. एकानं तर इथं तिरंगा काढला, त्याला झाली सर्दी. कळलं का मी काय बोलायलो ते? नाही, छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये शिवरायांना मानणाऱ्या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, या जगातला एकमेव असा राजा आहे ज्या राजानं स्त्रियांचा सन्मान कसा करावा असं सांगितलं. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती त्या सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. सुभेदाराची सून उभी केली तेव्हा तिला आई म्हणाला. त्याच्यात मी चुकीचं थोडं सांगितलंय, जरा बोलू का स्पष्ट? जरा चुकीचं सांगितलं त्याच्यात. काय? शिवाजी महाराज सुभेदाराच्या सुनेला बघून म्हणले, अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासावर कुणी उठतं काही भाष्य करतं. 2-4 दिवसापूर्वी ते टकलं बोललं. सोलापूरकर काय म्हणलं ते? शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले तेव्हा लाच घेऊन सुटले. अरे ज्याच्या जीवाला लाच नाही ना, असाच व्यक्ती असं वक्तृत्व करू शकतो. कारण शिवाजी महाराज आमच्या जगण्याचा आत्मविश्वास आहे. आम्ही असं वक्तृत्व सहन करू शकत नाही या महाराष्ट्राच्या मात्र, नाही सहन करू शकत. ही वस्तुस्थिती आहे. बोललं पाहिजे याच्यावर कोणीतरी. कोणी उठायचं आणि काही बोलायचं. तो म्हणला हिरकणी नावाचं प्रकरणच घडलं नाही, हा, आणि बुरुज का ह्या बापाने येऊन बांधला का? मग कळतच नाही मला. उठायचं आणि महाराजांबद्दल काही बोलायचं 100% नाही. अरे शिवरायांनी काय केलं ते सांगितलं जातं ना, तरुणीला आई म्हणाला वगैरे वगैरे, तिथपर्यंत ठीक आहे. पण माझ्या आईपेक्षा तुम्ही सुंदर आहात असं शिवाजी महाराज म्हणतील का? खरं सांगा. ए दादा, तुझं नाव काय रे? सांग, मोकळं सांग, काय देऊ नको. बजार ते घाबरली तर कोणी लहान. अरे बाळा काय नाही, तू घाबरू नको, फक्त तो नाव काय? अरे मी का तुला प्रश्न विचारणार नाही, 2च प्रश्न विचारणार आहे फक्त, साधे. बरं जाऊ दे, इकडे बघ माझ्याकडे. तुझं गाव कोणतं आहे? सोनाळवाडी. सोनाळवाडीमध्ये जर एखादी हिरोईन आली आणि त्या हिरोईन सोबत जर तुझी आई आली तर तू पाया हिरोईनीच्या पडशील का आईच्या पडशील? टाळ्या वाजव त्याच्यासाठी. संपला विषय. काय म्हणलं सोनाळवाडीचं पोरग? हिरोईन जर आली सोबत आईच्या तर मी हिरोईनच्या पाया पडणार नाही, आईच्या पाया पडणार आहे. अरे हिरोईन किती सुंदर असू दे पण माझ्या आईपेक्षा सुंदर असू शकत नाही. हे जर सोनाळवाडीच्या पोराला कळतंय तर माझ्या छत्रपती शिवाजी राजाला कळालं नसेल का? माझ्या शिवरायांना कळालं नसेल? अरे स्त्रियांचा सन्मान कसा करावा छत्रपती शिवरायांकडून शिकावं. हा, म्हणून या देवीच्या दरबारात जे पुरुष वर्ग आलेत ना, त्या सगळ्या माझ्या बाप लोकांना विनंती आहे, अरे या देवीच्या दरबारामध्ये येऊन देवी पुढे नतमस्तक व्हाच, पण घरातल्या या देवीचा सुद्धा सन्मान करायचा संकल्प करा. तेव्हा या देवीला चांगलं वाटेल, तेव्हा या देवीला आनंद होईल.
नाही तर इकडं दुर्गे दुर्गट भारी तो जमीन संसारी अना अनाते अंबे करुणा विस्तारी. आणि घरी गेले की तू ही म्हातारी मही म्हातारी. 100% हे चुकीचं आहे. दादा खोटं आहे का हे? वारकरी आहे मी. आणि वारकरी होणं म्हणजे काय? वारकरी होणं म्हणजे काय? वागणं आणि बोलणं, वागणं बोलणं याच्यातलं अंतर कमी करणं म्हणजे आयुष्यात वारकरी होणं साहेब. दुसरी काहीच गोष्ट नाही. गोष्ट जपा. का स्त्रियांचा सन्मान करायचा? अरे बेळवाडी नावाच्या किल्ल्यात, आता शिवजयंतीचा विषय नाही पण एवढं सांगून पुढे जातो. बेळवाडी नावाचा किल्ला आहे आणि तो किल्ला महाराजांच्या मावळ्याने जिंकलाय. त्या मावळ्याचं नाव आहे सकोजी गायकवाड. आणि सकोजी गायकवाडचा निरोप गेला, महाराज आपण किल्ला जिंकला. महाराजांनी त्याच्या बक्षिसाची तयारी केली, बक्षिसाची ताट तयार केलं बक्षिसाचं. आणि सकोजी गायकवाड किल्ल्यात गेला आणि किल्ल्यात गेल्याच्या नंतर इकडे बघा, सकोजी गायकवाडच्या असं लक्षात आलं की 27 दिवस आपल्याला ज्यानं किल्ला जिंकू दिला नाही ना तो या किल्ल्याचा किल्लेदार नाही तर एक स्त्री आहे. आणि सूड भावनेनं त्यानं तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि महाराजाच्या कानावर घटना आली. महाराजांनी फरमान काढलं, बक्षिसाचं ताट मागं करा आणि सकोजीचे हातपाय कलम करा. तो माझा असला म्हणून काय झालं, पण स्त्रियांचा सन्मानच या राज्यात होणार ही शिवरायांची भूमिका आहे. शिवरायांचा इतिहास आम्हाला फार थोडा सांगितलाय. अफजल खानाचा कोतळा फाडला आणि शाहिस्ते खानाची बोट कापली. त्याच्या पलीकडे पण इतिहास आहे पण वाचला नाही, ऐकला नाही. हा, ते शाहिस्ते खानाची बोट कापली होती. शाळेतले लेकर आहेत, बरोबर आहे का नाही? कोणाची कापली होती बोट? कुठं? पुण्यात लाल महालात. किती बोट कापली होती? शबास, टाळ्या वाजवा त्या पोरीसाठी. शाहिस्ते खानाची बोटं कापली महाराजांनी. आणि इतिहास एवढाच सांगितला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, धडा संपला विषय. पुढं काय झालं पुढचं माहितीच नाही ना. पुढची घटना सांगू. शाहिस्ते खान लाल महालामध्ये झोपला होता आणि महाराज लाल महालात गेले आणि महाराजांना एका मुस्लिम मावळ्याने ओळखलं किंवा त्यांच्या सरदाराने ओळखलं. तुम्हाला हुजूर 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 भागो भागो भागो, शिवा आया शिवा आया शिवा आया, जागो भागो भागो भागो. आणि शिवा आया हे कानावर पडल्या बरोबर, कानावर आवाज आल्याबरोबर शाहिस्ते खान उठला आणि पळायला लागला. शाहिस्ते खान खिडकीतून पळणार, महाराजांनी वार केला, बोट तुटली, शाहिस्ते खान पळून गेला. इतिहास याच्यावर थांबला नाही तर त्या सगळ्या धावपळीमध्ये शाहिस्ते खानाची बेगम आहे आणि ती बेगम एका पिंपात अडकून पडलेली आहे. आणि एक मावळा त्या शाहिस्ते खानाच्या बेगमला घेऊन महाराजांच्या समोर उभं करतो आणि ती शाहिस्ते खानाची बेगम अशा पदरानं आपली इज्जत ढकण्याचा प्रयत्न करते. तिला वाटतं हा पण राजा बाकीच्या राजांसारखं माझ्यावर अत्याचार करतो की काय. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ताई घाबरू नकोस, तू शिवाजी राजाच्या समोर उभी आहेस, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शिवरायांचा विश्वास आहे. त्याच्या पुढचा इतिहास सांगू. शाहिस्ते खान महाराष्ट्रातून गेला, पुन्हा महाराष्ट्रात शाहिस्ते खान कधीच आला नाही, कधीच. पण शाहिस्ते खानाने एक ग्रंथ लिहिला, त्याची डायरी. आणि त्या डायरीत शाहिस्ते खानाने एक प्रसंग लिहिलाय. शाहिस्ते खानाच्या दरबारामध्ये नंतर एकदा प्रसंग घडला 20 वर्षानंतर. आणि 20 वर्षानंतर शाहिस्ते खानाचा सरदार म्हणतो, हुजूर 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 मराठों ने हम पे हल्ला बोल दिया था, मराठे आए शिवा के राजे, राजे शिवा के वो मावले थे, वो आए तूफान की तरह आए, तूफान की तरह चले गए और जाते जाते वक्त हमारे औरत को उठा कर लेकर चले गए. आणि शाहिस्ते खान म्हणतो, काफिर झूठ मत बोल, शिवा ऐसा गंधा काम कर नहीं सकता. शाहिस्ते खान म्हणतो, शाहिस्ते खान ही शिवरायांची भूमिका आहे. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लोकांना या महोत्सवाच्या निमित्तानं, या सप्तशक्ती पाठ सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपल्या घरातल्या स्त्री शक्तीचा सुद्धा सन्मान कराल हा प्रचंड मनातून आशावाद व्यक्त करतो.